रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे आपले माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे पेशवाई साडीची. पेशवाई पैठणी आहे ही. हे बघा, आता आपण माप बघून घेऊ. उंची, शोल्डर, मुंडा 5.5 घेतलेला आहे मी. आपलं हे जे ब्लाउज आहे ते 38 मापाचे ब्लाउज आहे आपले. हे करून असं गडी करून घेतलेले आहे. आता खालून गड्यासाठी मी 5.5 वर मार्किंग करून घेत आहे व आडवं मी 3 घेऊन घेत आहे. तर नेहमीप्रमाणे माझी गळा रुंदी जी आहे ती वर 2 इंच असते, कारण आपण ओपन गड्याचं ब्लाउज बनवतो. मोठा गडा असतो मागे, म्हणून वरती 2 इंच गळा रुंदी असते. आता आपण असं काटकोन झाला आपला तयार. आता मस्त छान असा शेप देऊन देऊ आपण. गड्याला आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने आकार देऊन दिला. आजची ही जी डिझाईन आहे ती खूप सुंदर अशी तयार होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर डिझाईन कळेल की आपण कशा पद्धतीने डिझाईन बनवून घेत आहे. खूप सुंदर अशी डिझाईन मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे व सोबतच मी तुम्हाला अशी डिझाईन आपण कशा पद्धतीने बनवायची व कापड आपलं बारीक राहिलं तर आपण कशी काळजी घ्यायची हे पण मी तुम्हाला माहिती देणार आहे, की जेणेकरून आपली जी डिझाईन असते ती खूप सुंदर अशी येते व आपल्या डिझाईनला फिनिशिंग पण येते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा. जर चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील व तुम्हाला असे छान छान डिझाईन बघायला मिळतील. हे बघा, अशा पद्धतीने आता आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी जी आपली पिकॉक इथं काढून घेतलेली आहे मोर, त्याला आता आपण त्याच्यावरून कॅनव्हास ठेवून घेऊ व परत त्याच्यावरून असं मार्किंग करून घेऊ. व्यवस्थित असं चॉकने मी मार्किंग करून घेत आहे कॅनव्हासवरती. हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं. जी मोर मी बनवलेली आहे आपल्या ब्लाऊजच्या बॅक साईडवरती, तेच आपण कॅनव्हासवरती उमटवून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने मी कॅनव्हास डबल करून घेतलं व पिन लावून घेतली. आता हे जे आपलं आतमधलं स्मॉल पार्ट निघालेलं आहे त्याला पण मी असं ड्रॉ करून घेतलेलं आहे. बरोबर आजूबाजूने आपण बरोबर 1 इंच कापड सोडत असं त्याला कट करून घ्यायचं. हे बघा, आता आपण हे जे मोर आपले बनवलेले आहेत ते पण आपण आता कट करून घेतलेले आहेत. हे जे पॅटर्न आहेत ते मी खूप सुंदर अशा पद्धतीने रेडी करून घेणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मग आता आपलं ते कॅनव्हास कटिंग करून झालेलं आहे. आता मी हे जे बॅक पार्ट आहे ते ओपन बाजूकडूनच मी ठेवून घेत आहे, कारण की असे पण आपल्या बॅक साईडचे 2 पार्ट झालेलेच आहेत, म्हणून बंद बाजूचा राहू देत आहे व असं साईडने आपण कट करून घ्यायचं त्याला. बघा, आता आपण बॅक साईडचे पार्ट घेऊन घेऊ व असं बरोबर तुम्ही बघू शकता शिद्या बाजूवरून मी अस्तर ठेवून घेत आहे. असं शिद्यावरून अस्तर ठेवून आता आपण खालून अशी स्टिचिंग करून घेऊ व खालून स्टिचिंग झाल्यावर आता आपण त्याच्यावर दाबटिप टाकून घेऊ. दाबटिप टाकून आता आपण पूर्ण त्याला असं स्टिचिंग करून घेऊ. हे बघा, आता आपले बॅक पार्टचे दोघंच पार्ट असे रेडी झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपला जो मोराचा आकार आहे, जो डोक्याचा म्हणजे आकार आहे मोराचा, तिथून मी बरोबर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर ती का केलेली आहे मी ते तुम्हाला दाखवतेच पुढे. आपण तिथं पट्टी लावून घेऊ
म्हणजे आपली जी गळ्याची तेवढी बाजू वरती मोकळी राहून जाणार आहे, म्हणून आपण तिथे तेवढी फिनिशिंग करून घेऊ. कारण आता आपण उलट्या बाजूने मोरचं जे पॅच आपण बनवू ते असं उलटवून घेणार आहेत, म्हणून तेवढ्या बाजूवर आपण वरती पट्टी लावून घेतली. आता हे बघा, हे जे आपले पार्ट आपण कटिंग करून घेतलेले होते ते मी अस्तरवर चिपकवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. कारण आपली ही जी पेशवाई साडी आहे ती खूप बारीक आहे. जसं की तुम्ही बघितलं, आपण जर कॅनव्हसवर त्याला डायरेक्ट ठेवलं तर ते असं म्हणजे पांढरं आपलं कॅनव्हस स्पष्ट दिसतं, त्याच्यातून वर जो कलर आहे त्या कलरचा शेड आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला अस्तरवर चिपकवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण त्याच्यावर सिंगल कपडा ठेवला तर किती स्पष्ट असं आपलं कॅनव्हस दिसत होतं, व अस्तरवर चिपकवून घेतल्यामुळे आता आपण अस्तरवर आपलं जे मेन कापड आहे आपलं साडीचं ते आपल्याला असं अस्तरवरून ठेवून घ्यायचं आहे, व त्याला आता आपण स्टिचिंग करून घेऊ. हे जे आपण अस्तरवर चिपकवून घेतलं आहे तिथं आता आपण बरोबर त्याला हे बघा अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलं. व आता आपल्याला इकडे कट लावून घ्यायचे आहे तसे. तर कट लावून झाल्यानंतर आपला जो मोरचं डोक्याचा भाग आहे तिथून बरोबर डोक्याच्या भागापासून आपल्याला असं दुमडत बरोबर व्यवस्थित असतं त्याच्यावरून फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे. अशी आता आपण दाबटीप टाकून घेऊ. म्हणजे आपल्याला एकच बाजूने दाबटीप टाकून घ्यायची आहे, जे बाहेरच्या दिशेने येणार आहे ती. तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. हे बघा, आता आपले हे अशा पद्धतीने दोघं मोर तयार झालेले आहे. आता आपण हे आपलं आतमधलं जे स्मॉल पार्ट आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरती आपलं अस्तर दिसत आहे, अस्तरच्या खाली आपलं मेन कापड आहे, परत त्याच्या खाली एक अस्तर आहे. असे आपण 3 कापड घेतलेले आहे इथं. ज्यावेळेस आपण फोल्ड करू त्याबरोबर आपला जो साडीचा कापड आहे तो वरती येणार आहे. म्हणजे आपण जर असं डबल अस्तर नाही घेतलं तर आपल्या ही जो कपडा आहे त्याला असं जो लोक हवा तो मिळत नाही, म्हणजे त्याला शेड येणार नाही. कारण रेड कलरचा कापड आहे व आपण कॅनव्हस त्याला लावणार आहे पॅच बनवायला, म्हणून ते असं पांढरं दिसतं कॅनव्हस स्पष्टपणे त्याच्यातून. तर आपल्याला तिथं अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तर लावल्याने आपल्याला जो हवा तो कलर बरोबर परफेक्ट असा इथं मिळत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पॅटर्न आता हे इथं तयार झाला. आपण त्याला बरोबर चारी बाजूंनी टिप मारून घेऊ. हे बघा, आता आपलं हे पार्ट आपण घेऊन घेतलेलं आहे मोराचं, व उलट्या बाजूने मी त्याला असं खालच्या बाजूने थोडंसं दुमडून घेतलं व असं आता आपण त्याच्यावरून टिप मारून घेऊ बरोबर. हे बघा, अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची तिथं. आता टिप मारून झाल्यानंतर आपल्या हे गोलाकारावरती आपल्याला बरोबर कट लावून घ्यायचे आहेत. कट लावून घेतल्यानंतर आपण त्याला असं फोल्ड करून घेऊ शिद्या बाजूवर. हे बघा, एकदम छान अशा पद्धतीने आपली जी मोर आहे ते आपण अशी पलटवून घेतलेली आहे व त्याच्यावरून आता आपण अशी दाबटीप टाकून घेऊ. दाबटीप टाकताना आता तुम्ही लक्ष द्या की मी कशी टीप टाकून घेत आहे. आपण आधी गड्याकडच्या बाजूने टीप टाकून घेतली व खालच्या बाजूने आता आपण असं टाकत बरोबर वरपर्यंत येऊ व जो मोरचा जो तोंडाचा भाग आहे गोलाकार तेवढा आपण मोकळा राहू देणार आहेत. कारण तिथं आपण आपली जी मोरची चोच बनवून घेऊ ते अडकवून घेऊ तिथं, तेव्हा आपण तो जो तोंडाचा भाग मोकळा राहिलेला आहे गोलाकाराचा तो स्टिचिंग करून घेऊ. तेवढं आपल्याला दोघं मोरांचं मोकळं राहू द्यायचं आहे. आता चोच बनवण्यासाठी मी 2 बाय 2चे असे 2 चौकोन घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. ट्रायंगल बनवून घेतला मी त्याच्याबरोबर. ट्रायंगलचा अजून परत एक फोल्ड करून घेतलेला आहे
व अशा प्रकारे आपली चोच तयार झालेली आहे। हे बघा, आता आपण अशा पद्धतीने बरोबर जेवढा आपला मोरच्या तोंडाचा भाग जेवढा आपण मोकळा सोडलेला होता तेवढा स्टिचिंग करून घेऊ व दोघं मोरांना आपण मस्त छानपैकी अशी चोच लावून घेऊ। बरोबर जागा बघून आपल्याला बरोबर कळतं की कुठं कसं ॲडजस्ट करायचं आहे, असं ॲडजस्टमेंट करून बरोबर लावून घ्यायची। व आता हे बघा, मोराच्या वरती मी आता चॉकने मार्किंग करून घेत आहे। जो तुरा असतो आपला मोरचा तो आता आपण इथं बनवून घेऊ। त्यासाठी मी वरचा जो धागा आहे तो चेंज करून घेतलेला आहे। मी तो घेतलेला आहे ग्रीन कलरचा, ज्या रंगाची आपली साडी आहे हिरव्या रंगाची तसाच मी इथं दोरा घेतलेला आहे आपल्या पॅचला मॅचिंग करत बरोबर। व आता आपल्याला साध्याच तुम्ही बघू शकता, मी आपले साधी मशीननेच तिथं 3-4 वेळा असं शिलाई मारून घेत आहे। 3-4 वेळा शिलाई मारल्याने ते थोडंसं दाट म्हणजे असं एकदम जाडसर टीप येऊन जाते तिथं व एकदम छान असा लुक येऊन जातो एम्ब्रॉयडरीसारखा, म्हणजे जसं आपल्याला हवा तसं तिथं लुक येऊन जातो बरोबर। अशा पद्धतीने आपण हे करून घेतला। आता आपण हा जो तुरा बनवून घेतलेला आहे इथं मी मणी लावून घेणार आहे व आपण मोरचा जो डोळा आहे तो पण मणी लावूनच करून घेणार आहे। ते मणी लावायची पद्धत एकदम कॉमन आहे म्हणून तुम्ही पण लावू शकता, मी ते काही दाखवणार नाही। आता आपण हे स्मॉल पार्ट घेऊन घेता, तुम्ही बघू शकता त्याच्यावर मी बरोबर 1.5 इंच आजूबाजूने कपडा सोडत असं मार्किंग करून घेतलेलं आहे। व आता आपले हे जे बॅक पार्ट रेडी झालेलं आहे ते आपण ठेवून घेऊ व पिना लावून बरोबर सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। दोघं बाजूंना आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत व अशा पद्धतीने आता आपण अशी स्टिचिंग करून घेऊ। तिथं नीट आपल्याला लक्षपूर्वक आपण एवढ्या मेहनतीने पॅटर्न बनवलेला आहे तर पिना लावून घ्यायच्या व नंतरच आपल्याला स्टिचिंग करायची आहे। खरंच ब्लाऊज डिझाईन बनवायला खरंच खूप असं मेहनत पडते, पण लक्षपूर्वक काळजीपूर्वक केली म्हणजे खूप छान अशी डिझाईन तयार होते। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, तुम्हाला पण जमेलच बरोबर। प्रयत्न केल्याने आपल्याला सर्व काही शक्य होतं, म्हणून तुम्ही पण करत राहा व तुम्हाला माझी डिझाईन कशा वाटतात हे मला तुम्ही नक्की कळवत राहा। आता हे बघा, अशा पद्धतीने मी आता लेस लावून घेत आहे। आपलं दोघं बाजूने शिलाई टाकून झालेली आहे। आता लेस आपण बरोबर खालून मी सुरुवात करून घेतलेली आहे लेस लावण्याची। अशी आता आपण बरोबर मोराचा आकाराने व्यवस्थित अशी लेस लावून घेऊ। खूप सुंदर अशी आता आपली इथं लेस लावून हे बघा, आता आपली खूप सुंदर अशी इथं लेस लावून झालेली आहे। सेम दोघं पार्टला मी सारख्या पद्धतीने लेस लावून घेणार व मणी लावून आपली जी बॅक साईड आहे त्याला पूर्ण फिनिशिंग करून घेणार आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। शेवटपर्यंत व्हिडिओ म्हणजे पूर्ण डिझाईन आपल्याला ही शेवटपर्यंत बघायची असते, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही की डिझाईन आपली कशा पद्धतीने बनलेली आहे। तर तुम्हाला जर आजची माझी ही डिझाईन आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा व कमेंटने मला कळवा की तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली। चॅनलवर जर नवीनच असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन पण क्लिक करा असे सुंदर सुंदर छान छान डिझाईन बघण्यासाठी। धन्यवाद।